पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाने कर्जमुक्ती योजनेस मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा। या योजनेत कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश, जमीन धारण्याचा कोणताही निकष नसून पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार। कर्जमुक्ती योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी आणि 25,000 रुपयांपेक्षा अधिक वेतन असलेले कर्मचारी पात्र नसणार। योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा। आम्ही कोणतीही होर्डिंगबाजी न करता कर्जमुक्ती दिली होती। यावेळी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचेल एवढीच अपेक्षा। आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका। शेतकऱ्यांची पात्रता ठरवायची यांची लायकी आहे का? नाना पटोले यांची सरकारवर टीका। लवाडाचा अवतार जेवल्याशिवाय खरं नाही। शेतकरी कर्जमाफीच्या योजनेवरून नाना पटोले यांचा सरकारवर घणाघात। सरकारला कर्जमाफी आणि कर्जमुक्ती यातला फरक कळत नाही। सरकारला द्यायचं नाही म्हणून आचारसंहितेची सबब सांगितली जाते। कर्जमाफी मंजुरीवरून शेतकरी नेते रघुनाथ पाटलांची टीका। छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक। सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि पदाधिकाऱ्यांसोबत 3.5 तास चर्चा। युती धर्म पाळा, शिंदेंचा सत्तारांना सल्ला। 4 जूनपर्यंत तोडगा निघेल, अब्दुल सत्तार यांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, सत्तारांचं वक्तव्य। दरम्यान उद्या विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख। शिवसेना सोडून पश्चाताप झालेल्यांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा, ठाकरेंच्या नेतृत्वात मागे यावं। अंबादास दानवेंसह संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। सत्तार यांची व्यथा खरी, आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीच्या हिताचं नाही। माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप असल्याचा संजय गायकवाड यांचा दावा। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जात असताना दोघांमध्ये भेट। राजकीय चर्चा नवधान, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी केलं होतं वक्तव्य। अब्दुल सत्तारांनी बोलण्याआधी शिंदेंची परवानगी घेतली होती का विचारावं लागेल। आपल्या नेत्यांना विचारून बोलण्याचं समन्वय समितीच्या बैठकीत ठरलंय। अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरेंमध्ये अर्धा तास बैठक। बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात, अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद। रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, उदय सामंतांची संयुक्त पत्रकार परिषद। दुपारी 12 वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार। सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद। काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झाल्याने अर्ज बाद। तर भाजपने काँग्रेसच्या सूचकाचं अपहरण केलं, बहुमत असतानाही का घाबरताय? प्रणिती शिंदे यांचा आरोप। अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा उमेदवारी अर्ज बाद। काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुखांनी बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप घेतलाय। बाजोरी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप। विधान परिषदेसाठी यवतमाळमध्ये भाजप बंडखोर नितीन भुतडा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितीन भुतडा उमेदवारीबाबत पुढील निर्णय घेणार। पक्षातील नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी। पार्थ पवारांसोबतच्या बैठकीनंतर सुनील टिंगरे यांची नाराजी दूर, तर टिंगरे यांच्यानंतर सुरेश घुले यांचीही नाराजी दूर। विक्रम काकडे यांनी त्यांची भेट घेतली। निवडणूक अधिकाऱ्यांनी विक्रम काकडेंच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला। काकडेंनी अर्जात मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। निर्णयाविरोधात पवारांची राष्ट्रवादी कोर्टात जाणार। पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी। नाशिकमध्ये मातोश्रीच्या आदेशानंतरही ठाकरेंच्या सेनेतून उमेदवारी नाही। ठाकरेंशी चर्चा करूनही अनिल कदमांनी फॉर्म भरला नाही, सूत्रांची माहिती। तर संख्याबळ जुळत नव्हतं, या घोडेबाजारात उतरायचं नसल्याने विधान परिषदेतून माघार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीतेंचं स्पष्टीकरण। कोकण विधान परिषदेच्या अर्ज छाननीवेळी शेकापकडून आक्षेप। उमेदवारांचे अर्ज प्रतिज्ञापत्र ऑनलाईन का टाकले नाही, शेकापचा सवाल। शेकापचे उमेदवार अरविंद म्हात्रेंनी हरकत नोंदवली।
माजी आमदार राजन साळवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. रायगड विधान परिषदेत कोणतीही नाराजी नाही. महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, राजन साळवेंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेत पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार. अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर. सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. राऊत आक्रमक. तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न. त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा, बन यांचं प्रत्युत्तर. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात नाराजी. काही आमदार आणि नेते दिल्लीत हायकमांडकडे तक्रार करणार. जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात न घेता अनेक जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका झाल्याबद्दल तक्रार करणार, सूत्रांची माहिती. महायुतीमधील अंतर्गत कलहाचा महाविकास आघाडीला नक्की फायदा होईल. महायुतीतील बरेच नगरसेवक आमच्या संपर्कात. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचा मोठा दावा. पुण्यात काँग्रेस भवनात नगरसेवकांच्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांची हजेरी. यावेळी काँग्रेसच्या गटनेत्यांनी सुळेंच्या गळ्यात काँग्रेसची शाल टाकली. यावर माझा काँग्रेस प्रवेश नाही, सुप्रिया सुळे यांचं मिश्किल उत्तर. मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा. पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न. कांद्याला प्रतिकिलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी. रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलाय. मालेगावात शेतातील कांद्याचा पोळ तसंच कांदा साळीत असलेला कांदा अक्षरशः जागेवर सडलाय. कांद्याची सडलेली पोळ शेतातच फेकून देण्याची वेळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सतीश पाटलांकडून गोकुळ दूध संघाच्या निवडणूक तयारीला सुरुवात. करवीर तालुक्यातील भुयेवाडी सतीश पाटलांचा दूध उत्पादकांशी संवाद. निवडणुकीत सोबत राहण्याचं आवाहन. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वाटपावरून वाद. शिवसेना भाजपकडून नगराध्यक्षांविरोधात बॅनरबाजी. महायुतीतील वाद चव्हाट्यावर. मुंबईच्या गिरगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महागाई विरोधात आंदोलन. खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत आंदोलन. सायकल चालवत चूल मांडून सरकारच्या धोरणांचा निषेध. पुण्याला गुन्हेगारांची राजधानी म्हणणं चुकीचं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं खासदार सुप्रिया सुळेंना 9 पानी पत्र लिहित उत्तर. गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा. रस्त्यावर नमाज पठण बंद करा. किरीट सोमय्या यांची मुंबई पालिका आयुक्त पोलीस आयुक्तांना पत्र. मुंबईतल्या रस्त्यावर नमाज पडायला देणं ही गंभीर समस्या, असा पत्रात उल्लेख. पुणे पोलीस आयुक्तांच्या 9 पानी पत्राला सुळेंचं पुन्हा पत्रानं उत्तर. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून पत्रांचं सत्र. गुन्ह्यांची आकडेवारी प्रत्यक्षातील स्थिती यात फरक आहे, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. 8 जून रोजी इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता. यापूर्वी ही बैठक 6 जून रोजी नियोजित करण्यात आली होणार होती आणि या बैठकीला विरोधी पक्षातील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. आदित्य ठाकरेंकडून मंत्रालयात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. एसआर संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याची आदित्य ठाकरेंची माहिती. सीबीएसईमधील ओएसएम प्रणालीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास. सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली, तर मराठी असलेले प्रशांत लोखंडे यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी नियुक्ती. नीट पेपरफुटी प्रकरणी दादरमध्ये युवा काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. नीटची पुनर्परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. 21 जून रोजी होणारी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार लेखीच होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 3 मुख्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सीबीएसईचा ऑन स्क्रीन मार्किंग वाद संसदेत. या पद्धतीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थी सार्थक सिद्धांचं प्रणालीतील त्रुटींवर शिक्षणविषयक संसदीय स्थायी समिती समोर सविस्तर सादरीकरण. तर वादानंतर सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली. तर ओएसएम प्रकरणी चौकशी समिती गठीत. सीबीएसईकडून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू. विद्यार्थ्यांना आता पुनर्मूल्यांकनासाठी प्रतिविषय मोठी फी मोजावी लागणार. पालकांचा संताप. मराठा आंदोलकांच्या आश्वासनांची पूर्तता युद्धपातळीवर करा. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखेंचे आदेश. पुढील 3 महिन्यात आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काम करा. विखेंकडून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. बीडमध्ये खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा. खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी. बीडमधील खोट्या गुन्ह्यांवरून बजरंग सोनावणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार.
ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 193 एकर जमीन प्रकरण आमदार जितेंद्र आव्हाड जनहित याचिका दाखल करणार. जमीन प्रकरणी मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आव्हाडांचा आरोप. घोटाळ्यामागे गणेश नाईकांकडे असलेलं वन खातं, गणेश नाईक घोटाळा होत असतानाही गप्प का, आव्हाडांचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीतील आश्वासनांची पूर्तता. मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी. दहशतवादी कटाचा तपासात धक्कादायक खुलासा. वांद्र्यातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचा संशय. उत्तर प्रदेश एटीएसकडून दोघांना अटक. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या 2 एसटी बसची सुरतमध्ये समोरासमोर धडक. 7 जणांचा मृत्यू तर 41 जण जखमी. दरम्यान मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर केंद्राकडूनही 2 लाखांची मदत जाहीर. बुलढाण्यातील जळगाव जामोद बनावट हत्याकांड प्रकरण. रोहित पवार सपकाळांची जळगाव जामोद पोलीस ठाण्याला भेट. तपास न करता एखाद्या गरीबाला गुन्हेगार बनवणं हे चुकीचं. रोहित पवारांची टीका. नसरापूर अत्याचार प्रकरणी चिमुकलीच्या आजीची साक्ष न्यायालयाने नोंदवली. सुनावणीत आतापर्यंत 13 साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने नोंदवली. तर सरकारी पक्षाने 82 साक्षीदारांची यादी सादर केली. सोलापुरात मौलानानं चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना. आरोपी मौलाना उमर रिझवीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी उमर रिझवी मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तागडेवर आरोप निश्चित. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडून 87 साक्षीदारांसह पुराव्याची यादी न्यायालयात सादर. भोंदू मनोहर भोसलेला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक नाही. भोंदू मनोहरवर करमाळा पोलिसात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल. गुन्हा दाखल होऊन 7 दिवस झाल्यानंतरही भोंदू मनोहरला अटक नाही. मनोहर भोसले सध्या जादूटोण्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत. पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचं प्रकरण. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून मृतांच्या कुटुंबियांची भेट. अंबादास दानवे, सचिन अहिर, वसंत मोरेंकडून कुटुंबियांची भेट. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीच्या 10 टीम तयार. सर्वच्या सर्व 6 आरोपींना अटक. दापोडी पोलिसांकडून सीआयडीकडे गुन्हा वर्ग. मान्सून 2 ते 3 दिवसात केरळमध्ये पोहोचणार. देशभरातील उष्णतेची लाट संपली. हवामान विभागाची माहिती. तर शेतकऱ्यांनी दमदार पाऊस आणि अधिकृत माहिती मिळेपर्यंत पेरण्या करू नका अशा सूचना. विदर्भात यावर्षी कमी पावसाचा अंदाज. 92 ते 94% पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात मान्सून 10 ते 15 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. 10 जूनपूर्वी काही भागात अवकाळी पावसाची शक्यता. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित. देशातील 11 राज्यांमधून आवक होणाऱ्या या बाजारपेठेत वर्षाला तब्बल 4 मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतीमालाची उलाढाल. ऐतिहासिक निर्णयामुळे नागपूरच्या बाजारपेठेला आता देशपातळीवर मोठी ओळख मिळणार. जळगावच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांवर वादळी वाऱ्याने मंडप कोसळला. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल. सुदैवाने या घटनेत कोणीही दुखावलं नाहीये. नागपूरहून मुंबई आणि दिल्लीसाठीच्या विमान फेऱ्या पूर्ववत करा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं एअर इंडियाला पत्र. विमान फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. परभणीमध्ये मानवतमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळालेल्या आहेत. अनेक नागरिक उन्हात ताटकळत उभे असलेले पाहायला मिळतात. बाजार समित्यांमधील व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेस विरोधात व्यापारी आक्रमक. हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी. शासनाने कायदा रद्द न केल्यास 13 जून नंतर तीव्र आंदोलनाचा इशारा. एमएमआरडीए मुंबईतील 5 महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत. मोनोरेलसह उड्डाणपुलांच्या प्रकल्पांचा समावेश. प्रवाशांना लवकर मोनोरेलची सुविधा मिळणार. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीसाठी तब्बल 75,366 अर्ज प्राप्त. आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करण्यात येईल. विसर्जित पीओपी मूर्तींचं वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुनर्वापर आणि पुनर्गठन होणार. तर मुंबई पालिका यासाठी विशेष संस्थांची नेमणूक करून पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारणार. पनवेल शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार अनधिकृत फर्निचर दुकानांवर पनवेल मनपाची तोडक कारवाई. नेरळमध्ये महावितरण विरोधात नागरिक संतप्त. महावितरणच्या कार्यालयाला संतप्त नागरिकांचा घेराव. कार्यालयावर धडक देत नागरिकांना जोरदार त्यांनी आंदोलन केलं.
मिळकत करातून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 1,247 कोटी रुपये जमा. महापालिकेने जाहीर केलेल्या सवलतीचा पुणेकरांनी फायदा घेतला. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान ही योजना राबवण्यात आली. पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवणीजवळ अचानक लेन बदलणं पडलं महागात. अपघाताचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वळण घेणाऱ्या कारला भरधाव गाडीची जोरदार धडक. भीषण अपघातानंतर स्थानिकांमधून संताप. उपाययोजनांची मागणी. मुंबई पालिकेनं नालेसफाईची मुदत 5 जूनपर्यंत वाढवली. शहरातील 102.92% नालेसफाई पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा. मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम 70% पूर्ण झाल्याची माहिती. पिंपरी चिंचवड शहरातील सीसीटीव्ही प्रकल्प रखडला. बसवलेले शेकडो कॅमेरे बंद किंवा आयसीसीशी प्रणालीशी जोडलेले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करा. नागरिकांची मागणी. गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा. पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडच्या मालकीची दाव्याची चर्चा भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं. अय्याज मणियारचं वक्तव्य.